गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्री मातृपितृचरणिकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानके जीवन स्मरण जय जय राम। गोपाल कृष्ण भगवान के जय। जय श्री राधे राधे राधे। मंगलमूर्ति मोरया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। शुकदेव भगवान की जय। महर्षि व्यास भगवान की जय। श्रीमद् भागवत पुराण की जय। गंगा माता की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आपण उपस्थित सर्व श्रीमद् भागवत कथा प्रेमी, कथेचे यजमान असे दिनक्रम यजमान असणारे सर्व दोन्ही आयोजक, आमचा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने पोहोचवण्याचं काम करणारे आमचे यतीन दादा, दोन्ही कॅमेरामन, फोटोग्राफर, कथेचे संहिता वाचक असणारे गुरुजी, या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला प्रणिपात करून आजच्या मंगलदायी कथेला सुरुवात करूया। भगवंताचा विवाह आई भगवती रुक्मिणी मातेबरोबर झाला। काही जण म्हणतील यात काय वेगळेपण आहे, विवाहासारखा विवाह, त्यात वेगळेपण असं काय? तर मला
कायम प्रश्न पडतो, जर त्या विवाहामध्ये काही वेगळेपण नसतं तर शुकदेवांनी राजा परीक्षिताला सांगितलं असतं का? श्रीमद भागवत कथेच्या 7व्या दिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी येणारी ही कथा आहे. आदल्या दिवशी शुकदेवांनी राजा परीक्षिताला भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी यांचं साधं लग्न असं सांगून गोष्ट सांगितली असती का हो? मुक्ततेच्या अलीकडच्या पायरीवरती तो उभा आहे आणि आता त्याला बोध व्हावा यासाठी शुद्ध जीवाचं मिलन, जीव आणि शिवाचं मिलन घडवून दाखवायचं होतं, म्हणून ही कथा सांगितली गेली. रुक्म, रुक्म म्हणजे सोनं आणि रुक्मिणी म्हणजे सोन्याची पुतळी. अशा सोन्याच्या पुतळीसाठी परमात्मा येतो. जीवाची किंवा शुकदेवांची हीच अपेक्षा आहे आपल्याशी कथा श्रवण करणाऱ्यांची, की बाबा रे, प्रत्येक जीवानी परमात्म्याला असंच बोलवून घ्यावं. सुदैव भटजी परत येत नाही तोपर्यंत रुक्मिणी मातेनं जीव द्यायची तयारी ठेवली होती. परमात्मा जर आला नाही तर मी कोणाचीही होणार नाही, कोणाची नाही. म्हणून त्या सज्जावरनं उडी मारायची सुद्धा तयारी ठेवली होती तिनं. आणि उडी मारणार तेवढ्याच समोर सुदैव भटजी पळत पळत आलेले दिसले घोड्यावरून. आणि आल्यावरती गतीवरनं प्रगती कळली तिला. तिला सांगावं लागलं नाही आपलं काम झालं म्हणून, गतीवरनं प्रगती कळली. शक्यतोवर ती रिझल्टच्या दिवशी जास्त कळते. पोरग उड्या मारत आलं की समजायचं एकदाचं गंगेत घोडं. पण तेच पोरग जर एरंडेलचा बोळा तोंडात कोंबल्यागत पाय रेटत 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 आलं की समजायचं पुस्तकं बाइंडिंगला टाका, ह्योच तिकिटात ह्योच शो. आणि ती तिकट धडधड धडधड धड खाली उतरली. सुदैव भटजी मागच्या दरवाजाने आत आले आणि तिला भगवंत ती विचारते काय झालं, चल तुला दाखवतो. आणि तिला मुख्य सज्जावरती नेलं, गच्चीवरती, आणि दाखवलं हे काय दिसतंय, ते काय दिसतंय, ते काय दिसतंय. असं करत 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 तिला पहिल्यांदा दाखवलं ही आमराई, हे काय दिसतंय आमराई. त्याच्या पलीकडे काय दिसतंय म्हणजे सैनिक वसाहत दिसते. त्याच्या पलीकडे काय दिसतंय मारुती मंदिर दिसते. त्याच्या पलीकडे काय दिसते अंबा मातेचं मंदिर दिसते. त्याच्या पलीकडे काय दिसते काहीतरी लख 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 करते. तेव्हा सुदैव भटजी म्हणतात ते तुझ्यासाठी आलेलं भगवंताचं शिखर आहे. सद्गुरू असतात ना आपल्या जीवनामध्ये, हे या पद्धतीनं देवाचं दर्शन घडवतात. या पद्धतीनं जे ज्ञान करवून दिलं जातं. हे दिसलं का हो, त्याच्या पलीकडचं दिसलं. एखादी लांबची गोष्ट आपल्याला दिसत नाही बऱ्याचदा बघा, तेव्हा आपण काय करतो, हे दिसलं का, हां ते त्याच्यापुढे ते दिसते का, हो त्याच्यापुढे ते दिसते का, हो मग ते दिसते का. याला शाखाचंद्र न्याय असं म्हणतात. शाखाचंद्र न्याय, शाखाचंद्र न्याय म्हणजे काय, जेव्हा प्रतिपदेचा चंद्र दिसत नसतो आणि एखाद्याला जर बघायची इच्छाच निर्माण झाली, पुन्हा प्रतिपदेचा चंद्र पहिल्या पंधरवड्यातला, नंतरचा दिसतोच प्रतिपदेचा, पण पहिला दिसत नाही, बारीक असते रेष, तो सतत पटकन दिसत नाही. मग दाखवणारा काय करतो, हा ही फांदी दिसली का, हो हो ती फांदी दिसली का, हो हो ती फांदी दिसली, अरे ते फूल दिसलं का, हा मग तिकडे पलीकडे बघ, मग ती चंद्राची कोर दिसते ना. तसं हे दिसलं का, सद्गुरू आपल्या विद्यार्थ्याला ज्याला घडवायचं आहे त्याला ज्ञान या पद्धतीने करून देतात. हे दिसलं का, हो ते दिसलं का, ते दिसलं का, आणि मग शेवटी दिसलं का. या पद्धतीनं सुदैव भटजींनी रुक्मिणीला परमात्म्याचं दर्शन घडवलं पहिल्यांदा. आणि भगवंताचं ते मिलन घडले. देवाने आलो पाहिजे हो आपल्यासाठी. श्रीमद भागवतातल्या सर्व कथा काढून बघा, बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ सर्व, परमात्म्याला त्या भक्तांनी यायलाच लावलंय. हट्टी भक्त आहेत सगळे. आपणही तितकं हट्टी झालंच पाहिजे, देवाने आलंच पाहिजे माझ्यासाठी. पण परत मुद्दा असा आहे, आपणही त्याच्यासाठी तितक्याच वेगानं गेलो पाहिजे, तरच तो वेगाने येणार आहे ना.
लहानपणी ते लेकरू रडायला लागल्यावरती ते रांगत 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 आईकडे जातं. ती आई बघत नाही त्याच्याकडे की हा मुलगा याला उचलून घेतलं तर आपली साडीची इस्त्री मोडेल का, हा धुळीनं माखलाय चिखलानं माखलाय. पटकन त्याला उचलून घेते. का? आत्ता त्याला उचलून घेणं ही माझी प्रायोरिटी आहे. आत्ता त्याला उचलून घेणं ही माझी प्रायोरिटी. पण आपली प्रायोरिटी आपण रडत तिच्यापर्यंत जायचं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. आपण सगळीकडे इकडे जा थोडं, इकडे जा थोडं, इकडे जा थोडं, इकडे जा. प्रत्येक जण तो आपल्यापेक्षा जास्त रडतो. म्हणून बघा, कोणाकडे जाऊन दुःख सांगून बघा तुम्ही, काय आम्हाला एवढे प्रॉब्लेम येतो, काय सांगू तुम्हाला, गुडघे सध्या फार दुखायला लागले आता, असं तुम्ही एकाला सांगून पहा भाऊ. तो म्हणतात तुझे गुडघे सोड रे, मला आता काय, मला सगळंच अवघड झालेलं आहे. म्हणजे तो आपल्यापेक्षा जास्त रडायला तयार असतो. महाराजांचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. महाराजांकडे एक सद्गृहस्थ गेले आणि महाराजांना तो म्हणाला, महाराज आता गुडघे फार दुखायला लागले हो. अच्छा. महाराज म्हणले, वय काय तुमचं? ते म्हणे, आता झालं की 80 आलं की, आता 80 आलं आता, त्यामुळे तू गुडघे दुखायला लागले आता. महाराज म्हणा. तर महाराजांनी पटकन उत्तर दिलं, अहो महाराज महोदय, वयाच्या 80व्या वर्षी तुमचे गुडघे दुखणं हे तुम्ही ठणठणीत असल्याचं लक्षण आहे. मला काय राव महाराज बोलताय तुम्ही, गुडघे दुखणे काय ठणठणीत? अहो म्हणे, बरोबर आहे, 80 वर्षापर्यंत त्या गुडघ्याने तुम्हाला धरून पेलून धरलं ना, आता या वयामध्ये ते त्याचा अस्तित्व दाखवणारच. याच्या आधी जर ते दुखले असते तर काहीतरी विचार करण्यासारखी गोष्ट होती. आता झालं, आता प्रत्येक अवयव आपलं अस्तित्व दाखवतो. आम्हाला मंत्रिमंडळात घ्या नाहीतर राजीनामा देतो, मंत्रिमंडळात घ्या नाहीतर राजीनामा, असं प्रत्येक जण दाखवतोच आयुष्याच्या शेवटी. आता कोणी रे तो गिरिधर गोपाल, दूसरो न कोई मेरे तो गिरिधर गोपाल.